DHSचं एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य म्हणजे DHS गट क ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 19 तारखेला 19/1/2024. प्रसिद्धीपत्रक कशा रिलेटेड आहे प्रसिद्धीपत्रक? तर इथे बघा, विषय आक्षेप व हरकतीबाबत जे ऑब्जेक्शन टाकले होते त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, तर हे सेम जे आतापर्यंत प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये प्रसिद्धीपत्रकामध्ये सुरुवातीपासून आहे तेच. आरोग्य सेवा आयुक्त DHSने, ठीक आहे, गट क ड संवर्गातील 2023 राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 ह्याच्यामध्ये परीक्षा केंद्रामध्ये एक्झाम घेतली होती. 30 ते 7 आणि 12 तारीख, ठीक आहे, या तारखेला एक्झाम झालेली TCS कंपनीकडून. त्याच्यानंतर 15 तारखेला आपली आन्सर की देण्यात आली होती. फर्स्ट आन्सर की उपलब्ध करून दिली जाते. त्याच्यानंतर काय केलं, चुकीच्या प्रश्नाकरिता ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाईम दिला होता, वेळ दिला होता 18/12 ते 20/12. 1-2 दिवस आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिला होता TCS कंपनीकडून. तर त्या ह्याच्यामध्ये त्या टायमिंगमध्ये टोटल एकूण किती गट क ड, ठीक आहे, एकूण मिळून 10,763 एवढे ऑब्जेक्शन आले होते TCS कंपनीला. तर आता त्याच्यावर कारवाई करून म्हणजे त्याच्यावर जे काय ते त्यांनी चेक करून 17 तारखेला, आता जी 17 तारीख झाली, 17 तारखेला लॉग इन आयडीवर सुधारित आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की देण्यात आली. 17 तारखेला दुसरी आन्सर की आली चेंजेस करून. ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेल्या हरकत समितीवर स्वीकृत. आता जे ऑब्जेक्शन स्वीकृत केले म्हणजे त्याची समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन किती होते त्याच्यापैकी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता त्यांनी ते सांगितले की जेवढे ऑब्जेक्शन झाले त्याच्यापैकी ऑब्जेक्शनची समरी काय आणि त्याच्यावर काय ॲक्शन घेतली त्यांनी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन किती होतं ते सांगितले. तसं याच तो पुढे कोणतेही लेखी, हे कॉमन आहे पॉईंट, की ईमेलद्वारे वगैरे कुठल्या मार्गाने जर ऑब्जेक्शन घेतले असतील किंवा केलं तर कॉन्टॅक्ट त्याचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे, तर समरी बघा, याच्यामध्ये ऑब्जेक्शन समरी फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. तर एक तर सिरियल नंबर, सब्जेक्ट, ठीक आहे, कुठल्या ह्याच्या सब्जेक्टचं, त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन, टोटल ऑब्जेक्शन रिसिवड, टोटल किती ऑब्जेक्शन आले होते त्याच्यापैकी, नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन, त्याच्यापैकी तुम्ही जेवढे ऑब्जेक्शन घेतले त्याच्यापैकी बरोबर किती होते, त्याच्यानंतर आन्सर की चेंजेस, आन्सर कीमध्ये किती चेंज केले त्याच्यापैकी त्यांनी, आणि फुल मार्क किती क्वेश्चनला दिले. तर आता याच्यामध्ये बघा चेंजेस काय की आन्सर की चेंजेस आणि फुल मार्क्समध्ये काय. आन्सर की चेंजेस म्हणजे समजा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ठीक आहे, आता मी तुम्हाला आपल्या कॅडरचं दाखवतो. आता हे बाकी प्रत्येक कॅडरच्या इथं त्याच्यामध्ये चेक करा, मी फक्त नर्सिंग रिलेटेडचं सांगतो, बाकी जस्ट त्यांनी आपापल्या कॅडरचं चेक करू शकता. तर त्याच्यामध्ये बघा की टोटल ऑब्जेक्शन जेवढे मिळाले, ठीक आहे, त्याच्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन किती. जसं आपलं स्टाफ नर्सचं बघू, बघा फर्स्ट शिफ्टचा, हे सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट खाली, ठीक आहे, हे थर्ड शिफ्ट, फर्स्ट सेकंड हे खालची थर्ड शिफ्ट. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तर 100च होते, ठीक आहे, हे 100, ठीक आहे, त्याच्यात काही चेंजेस नाही. त्याच्यानंतर टोटल ऑब्जेक्शन रिसिवड, तर टोटल किती ऑब्जेक्शन पडले होते. तर जी फर्स्ट शिफ्ट होती आपली स्टाफ नर्सच्या एक्झामची, फर्स्ट शिफ्टवर टोटल 375 ऑब्जेक्शन पडले होते, सेकंड शिफ्टवर 68 आणि थर्ड शिफ्टवर 172. तर एवढे ऑब्जेक्शन पडले होते. त्याच्यानंतर हा पुढला कॉलम बघा, नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन, ठीक आहे, एवढे ऑब्जेक्शन टाकले पण त्याच्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन किती, ठीक आहे, तुम्ही टाकले म्हणजे ते त्यांनी ॲक्सेप्ट करतीलच असं नाही, त्यांनी ॲक्सेप्ट किती केले ऑब्जेक्शन. तर बघा फर्स्ट शिफ्टमध्ये, ठीक आहे, फर्स्ट नंबर ऑफ ऑब्जेक्शन व्हॅलिड किती होते. तर फर्स्ट शिफ्टचे बघा त्यांनी फक्त किती 3 ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट केलेत त्यांनी, पडले टोटल 375 होते. आता असं नाही की 375 सगळे वेगळे होते, आता हे टोटल 375 पडले होते. आता याच्यामध्ये काय असेल, एकाच क्वेश्चनवर भरपूर साऱ्या कॅन्डिडेटने ऑब्जेक्शन टाकलं, समजा एकच क्वेश्चन आहे तर त्या एकाच क्वेश्चनवर समजा 50 कॅन्डिडेटने ऑब्जेक्शन टाकले, ठीक आहे, दुसऱ्या एका क्वेश्चनवर दुसऱ्या 50 कॅन्डिडेटने ऑब्जेक्शन टाकले, तर हेच 100 झाले, ठीक आहे, असे टोटल 375 ऑब्जेक्शन होते. तर आता ह्याच्यामध्ये काय टोटल किती क्वेश्चनवर पडले तसं काही त्यांनी दिलं नाही, फक्त टोटल एवढे पडले होते, त्याच्यापैकी त्यांनी ॲक्सेप्ट किती केले ऑब्जेक्शन, 3 फर्स्ट शिफ्टचे, ठीक आहे. त्याच्यानंतर आन्सर की चेंजेस, आन्सर की चेंजेस म्हणजे काय की त्यांनी आन्सर चेंज केलं, समजा त्यांच्याकडून आन्सर देण्यात चुकलं, समजा क्वेश्चन 5 होता, त्याचं आन्सर त्यांनी ऑप्शन ए दिलं होतं पण त्याचं ऑप्शन बी बरोबर आहे आन्सर, ठीक आहे, त्यांनी दिलं होतं ए,
पण ॲक्च्युली आन्सर त्याचं बी बरोबर होतं. तर त्यांनी काय केलं आता हे एच्या ऐवजी बीवाल्यांना मार्क दिले. तर एचे जे होते ते कमी झाले, बीवाल्यांना मार्क मिळाले. त्याला म्हणायचं चेंजेस. ठीक आहे, आन्सर की चेंजेस. आणि लास्टवाला जो कॉलम आहे की फुल मार्क्सवाला, फुल मार्क्स म्हणजे की चेंज नाही करू शकत असेवाले. फुल मार्क्स म्हणजे क्वेश्चन 6 होता समजा, त्याच्यात चारही ऑप्शन ए बी सी डी चारीपैकी कुठलंच ऑप्शन देऊ शकत नाही, तो क्वेश्चनच चुकीचा रॉंग होता. ठीक आहे, म्हणजे चारीपैकी एकही ऑप्शन नाही बरोबर किंवा क्वेश्चनच रॉंग आहे, जे काही असेल. तर असं काही क्वेश्चनचा प्रॉब्लेम असेल की क्वेश्चनच रॉंग किंवा चारही ऑप्शन रॉंग, तर अशाला काय फुल मार्क म्हणजे ह्या क्वेश्चनचे मार्क सर्व कॅन्डिडेटला देऊन टाकले असे मार्क, तर त्याला म्हणायचं फुल मार्क. तर बघा फर्स्ट शिफ्टमध्ये टोटल जी गव्हर्नमेंटची शिफ्ट होती फर्स्ट, त्याच्यामध्ये टोटल 375 ऑब्जेक्शन आले होते. त्याच्यापैकी व्हॅलिड त्यांनी किती 3 पकडले. 3पैकी 2ला काय केलं, आन्सर चेंज केले, त्याचे 2 क्वेश्चनचे आन्सर केले. आणि एक क्वेश्चन असा होता ज्याचं आन्सर किंवा क्वेश्चनच रॉंग होता, ऑप्शन किंवा क्वेश्चनच रॉंग, तर ते 1चा पूर्ण मार्क देऊन टाकलं सगळ्यांना. त्याच्यानंतर सेकंड शिफ्ट सेम, त्याच्यामध्ये बघा सेकंड शिफ्टमध्ये पण जी प्रायव्हेटची फर्स्ट शिफ्ट, ठीक आहे, टोटल 3पैकी सेकंड शिफ्ट आणि प्रायव्हेटची फर्स्ट शिफ्ट, तर टोटल 68 आले होते. त्याच्यापैकी फक्त एकच व्हॅलिड ऑब्जेक्शन होतं आणि ते पण त्यांनी काय केलं, त्याचं आन्सर चेंज करून दिलं. ठीक आहे, त्याच्यामुळं फुल मार्क्स कोणत्यालाच नाही, तर एकच ह्याचे फक्त चेंज झालेलं आहे. सेम आता थर्ड शिफ्ट बघा, थर्ड शिफ्टमध्ये टोटल 172 ऑब्जेक्शन पडले होते. त्याच्यापैकी पण एकच त्यांनी फक्त ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट केलं आणि त्याचं काय आन्सर चेंज करण्यासारखं नव्हतं, त्याच्यामुळं काय केलं, त्याला फुल मार्क देऊन टाकला ते सगळ्यांना. तर हे झालं ह्याचं तिन्ही शिफ्टचं. तर प्रत्येकाने आपापल्या कॅडरचं बघून घेऊ शकता, दुसरी कॅडरचे जे कोणी असतील तर. मी फक्त नर्सिंग रिलेटेड सांगितलं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी ॲक्शन काय घेतली हे समरी खाली पण दिलेले. सेम फर्स्ट शिफ्टमध्ये क्वेश्चन आय डीसोबत पण दिलेलं आहे त्यांनी. हे फर्स्ट शिफ्टमधले 1 2 3 जे फर्स्ट शिफ्टमधले 3 होते ना, ते त्याच्यापैकी ह्या क्वेश्चन आय डीवाल्याला काय केलं, कुठल्याला फुल मार्क दिले. आता इथं काय फक्त नंबर्स दिले होते वर. ठीक आहे, इथं काय फक्त नंबर दिले होते की 3 हां येते, फक्त 3 क्वेश्चन हे केले, 3 ऑब्जेक्शन आहे, त्याच्यापैकी 2चे आन्सर चेंज केले आणि एकाला फुल मार्क. पण तो कोणता क्वेश्चन, तर एक खाली समरी दिलेली आहे. तर इथे बघा क्वेश्चन आय डी दिलेला आहे. फर्स्ट शिफ्टमधले हे तीन जे क्वेश्चन होते ते हे त्यांची क्वेश्चनची आय डी, क्वेश्चन आय डी. तर त्याच्यापैकी हा जो फर्स्ट होता त्याला काय केलं, फुल मार्क दिलेला तो आहे आणि बाकीच्याचे काय आन्सर की चेंज केलेले. सेकंड शिफ्टमधला जो एक ॲक्सेप्ट केला त्याचा क्वेश्चन आय डी, त्याचं काय आन्सर चेंज केलं. आणि थर्ड शिफ्टमधला हा एक क्वेश्चन, त्याचं काय चेंज करण्यासारखं नव्हतं, त्याला फुल मार्क्स देऊन टाकले, हा त्याचा क्वेश्चन आय डी. ठीक आहे, इथं खाली त्याची समरी पण दिलेली आहे. हे सर्व पोस्टची सेम दिलेली आहे. आणि ह्याच्या आधीचं जे त्यांनी ऑब्जेक्शन टोटल किती आले काय हे आपण ह्याच्या आधी बघितलं होतं, त्यांनी आधी टाकलं होतं 3 तारखेला हे प्रसिद्धीपत्रक ह्याच्या आधी टाकलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी टोटल फक्त नंबर सांगितले होते की किती ऑब्जेक्शन पडले काय, हे आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे लेटर. तर आजचं हे वाला आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी विथ समरी दिलेलं आहे.